कल्याण डोंबिवली महापालिकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे उभ्या राहिलेल्या अनधिकृत इमारतींचा प्रश्न सध्या या क्षेत्रात प्रचंड गाजत आहे। त्याशिवाय दिवा, वसई विरार आणि पुण्यातील कुदळवाडी या भागात सुद्धा अनधिकृत बांधकामे हा विषय चर्चेचा ठरला होता। या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अनधिकृत बांधकामाबाबत 10 मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। राज्य शासनाचे उपसचिव निर्मल कुमार चौधरी यांनी या मार्गदर्शक सूचना सर्व महापालिका क्षेत्रातील प्रशासनाला दिल्या आहेत। या मार्गदर्शक सूचना खाजगी मालकांना दोष निश्चित करणाऱ्या आहेत। शिवाय या सूचनांमध्ये या इमारतीमध्ये घरे घेऊन फसलेल्या रहिवाशांसाठी काही सुविधा देण्यात आल्या आहेत। शिवाय महापालिकांना कायम यापुढे क्षेत्रातील बांधकामांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे। राज्य शासनाने या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत। त्याबाबत जनवाणीने या अनधिकृत बांधकामाबाबत सातत्याने आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि कौस्तुभ गोखले यांच्याशी बातचीत केली आणि या सूचनांमुळे क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर काय परिणाम होईल याबाबत त्यांची मते जाणून घेतली। मार्गदर्शक तत्व शासनाने जाहीर केली आहेत त्याच्याबाबत तुम्ही समाधानी आहेत आणि जर त्याच्यात त्रुटी असतील तर तुम्हाला नेमका काय वाटतंय त्या? मी बिलकुल समाधानी नाहीये की कारण अनधिकृत बांधकाम नियंत्रण कशी करावी याच्या हायकोर्टाने दिलेल्या डायरेक्शन जास्ती प्रभावी आहेत। आताचं नोटिफिकेशन कोणाला जबाबदार करत नाही, पण हायकोर्टाच्या ऑर्डर्स ज्या आहेत माझ्या आणि माझे सहकारी कौस्तुभ गोखले यांचा 10/2004 या पिटिशनमध्ये त्या याच्यामध्ये प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला जबाबदार धरण्यात आलं। 2007 नंतरच्या प्रत्येक अनधिकृत बांधकामासंदर्भात आणि पालिका प्रशासन त्याच्यावरती कोणाला जबाबदार धरत नाही। आत्ताचं नोटिफिकेशन निर्मल कुमार चौधरींचं जे डायरेक्टिव्ह आलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक जागा मालक सोडला 6 महिन्यात त्यांनी जर कधी तक्रार दिली असेल तर तो सुटला, पण त्यांनी तक्रार दिली नसेल तर तो भरेल लागेल आणि त्याच्या बरोबरीने एंड युजर म्हणजे जो रहिवासी आहे तो त्याच्यामध्ये पनिश होणार आहे। पण त्याच्यामध्ये जे बांधून गेले ज्यांच्यामुळे ही बांधकामं फोफावली यांना पनिश करण्याचं कुठेच नोटिफिकेशनमध्ये नमूद नाही। हायकोर्टाने क्लिअर त्याच्या डायरेक्टिव्ह केलेले आहेत आणि त्याचे अंमलबजावणी KDMC करत नाहीये हायकोर्टाने आदेश देऊन सुद्धा। हा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा आक्षेप आहे, त्यामुळे मी समाधानी नाहीये। त्याच्यातल्या नेमक्या प्रमुख त्रुटी काय वाटतात? म्हणजे जसं तुम्ही आता बोललात की याच्यामध्ये आपण समाधानी नाही आहोत, केवळ वॉर्ड ऑफिसरला जबाबदारी दिलेली नाही, त्या व्यतिरिक्त अजून काही त्रुटी जाणवत आहेत का? पालिका प्रशासन कोणत्या बांधकामांवरती कारवाई करायची याचं पालिका प्रशासनाने एक ॲफिडेव्हिट दिलं होतं 2226 पानांचं ॲनेक्शर सकट। त्याच्यामध्ये पालिकेचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे रिझर्वेशन प्लॉटवरती असलेल्या बांधकामांचा डेटा नाहीये किंवा रिझर्वेशन प्लॉट नक्की कुठे आहेत याचं लोकेशन नाहीये। तर निलेश गटणे डेप्युटी कमिशनर होते आणि RD शिंदे हे कमिशनर होते, त्यांच्या अधिपत्याखाली हे सगळं झालेलं आहे आणि 2226 पानांचा ॲफिडेव्हिट सादर केला। 2226 पानांमध्ये त्यांनी हेच रडगाणं गायलं होतं पालिका प्रशासनाने की आमच्याकडे डेटा नाही। म्हणून मी आणि कौस्तुभ गोखले दोघांनी सिटी सर्वेचा नकाशा यांना अवेलेबल होईल त्याचा सर्वे होईल याच्यासाठी गव्हर्नमेंटला आणि कोर्टाला आम्ही मागणी केली आणि कोर्टाने ती मागणी मान्य केली। महापालिकेने परत रडकथा गायली की आमच्याकडे पैसे नाही आहेत सिटी सर्वेचे पैसे भरायला, म्हणून 2,40,00,000 रुपये शासनाने महापालिकेसाठी भरले। अग्यार कमिशनवरती 7.5 कोटी रुपये खर्च झाले, म्हणजे टोटल 10 कोटी रुपयाच्या आसपासचे खर्च झाले। नकाशे महापालिकेकडे अवेलेबल आहेत। मंगेश चितळे त्यावेळेला अतिरिक्त आयुक्त होते, त्यांनी या सगळ्याचा सर्वे करायला घेतला, त्यांनी आदेश काढले सर्वेअरला की त्यांचे हे सर्वे करून द्या, मग नक्की त्याच्या बाउंड्रीज कन्फर्म करा। त्या बदल्या कॅन्सल केल्या पालिकेच्या आयुक्तांनी, तत्कालीन आयुक्तांनी। याचा अर्थ पालिकेला कोणते बांधकाम तोडायचं नाही, कोणत्या बांधकामावरती कारवाई करायची नाहीये आणि कोणत्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायचं नाहीये। या याच्यामध्ये सगळ्यांची मिली बघत आहे, राजकारणी सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहेत।
त्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी पण सामील आहेत. आम्ही भांडतोय, आम्ही लढतोय दोघं जण, पण त्यातनं निष्पन्न फारसं काय होत नाही, कारण ह्यांच्या सगळ्यांची मिलीभगत आहे. त्यामुळे निष्पन्न फारसं होत नाही. त्यामुळे निर्मल कुमार चौधरींच्या ह्या नोटिफिकेशनपेक्षा जास्त प्रभावी हायकोर्टाचे आदेश जर कधी अंमलबजावणी झाली, पालिका प्रशासनाने केली, तर जास्ती प्रभावी ठरेल. ती रहिवाशांच्या बाजूने आहे असं वाटतं का, की जे आता 65 अनधिकृत इमारतींमध्ये जे लोक म्हणतात की अनधिकृत म्हणजे ती बांधकामं नियमित करा, किंवा शासन तोंडाने म्हणते की आम्ही नियमित करूया म्हणून, ह्याच्यात काही नोटिफिकेशन मध्ये काही दिसतंय का? नियमित करण्याचं एक शासन गाजर नेहमी देतं. उल्हासनगरला सुद्धा असाच गाजर दिला. शेवटी नियम डावलून तर नियमानुकूल करता येणार नाही. सेक्शन 53 MRTP मधला नियमानुकूल कसा करायचा, कोणते बांधकाम, याच्या बाबतीत स्पेसिफिक इंडिकेशन देतात, डायरेक्टिव्ह देतात. हायकोर्टाने म्हटलंय की मास रेग्युलरायझेशन करायचं नाही आमच्या केसमध्ये. म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये रेग्युलरायझेशन होत नाही, होऊ शकत नाही. 65 बिल्डिंगमध्ये 6000 ऑड रहिवासी जे आहेत किंवा काही हजार सदनिक आहेत, त्या रेग्युलराइज करण्याची किंवा त्या बिल्डिंग रेग्युलराइज करण्याची कोणती तरतूदच नाहीये, कारण हायकोर्टाने त्याच्यावरती बंदी घातली. आणि मग शासन अशी भूमिका घेऊ कशी शकतं, किंवा पालिका प्रशासन अशी भूमिका घेऊ कसं शकतं? प्रस्ताव दाखल कसे होतात महापालिकेमध्ये की आम्हाला रेग्युलराइज करा म्हणून? होऊ शकत नाही, कारण त्याच्यावरती बंदी आहे. मग हे प्रस्ताव दाखल करायचे, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो म्हणून ते प्रस्ताव फेटाळायचे, त्याच्यातनं पैसे कमवायचे, हे सगळे धंदे चालू आहेत. याच्यामध्ये काही पालिका प्रशासनाला करायचं नाहीये, फक्त डोक्यावरती टांगती तलवार ठेवायची नागरिकांच्या. आज जे सफरर आहेत, ज्यांनी ते फ्लॅट घेतले, त्यांच्याबद्दल पूर्ण सहानुभूती मला आहे स्वतःला. परंतु ह्याच्यासाठी जबाबदार असलेले अधिकारी, कर्मचारी किंवा जो बिल्डर असेल तो, किंवा आर्किटेक्ट म्हणवतात स्वतःला, असे लोक जबाबदार नाहीत का? त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत का? त्याची इन्क्वायरी झाली का? SIT कडनं नाही झाली, ED कडनं नाही झाली. EDला आणि SITला माझ्या 700 पानांची तक्रार आहे ED कडे, 2022ला दाखल झाली. ED कधी पिक्चरमध्ये येते, ED कधी ऍक्टिव्हेट होते, ज्यावेळेला कोणता FIR होईल तेव्हा. त्याच्यानंतर ते लोक ACR घेतात. FIR महापालिकेने केलेला होता, त्याच्या आधारे तर मी FIR दाखल झाल्यानंतरच EDला कंप्लेंट केली. त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणं आवश्यक होतं, त्यातले दोषी कळले असते, पण EDलाही त्याची गरज वाटली नाही, SITला त्याहून वाटली नाही, आणि महापालिका प्रशासनाला त्याच्याहून जास्ती वाटले, कारण एकमेकांना झाकून घेण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे काहीच होणार नाही. मग हे जो आता त्यांनी ज्या मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत, म्हणजे त्याचा नेमका उद्देश काय वाटतं तुम्हाला? हे फक्त दाखवण्यापुरतं होईल असं माझं म्हणणं. वसई विरारला किंवा अन्य ठिकाणी दिघ्याला वगैरे कारवाई झाली, पण ती हायकोर्टाच्या आदेशाने किंवा तसा दट्ट्या असल्यामुळे झाली. तशी डोंबिवलीमध्ये सुद्धा काही वर्षांपूर्वी गणेश सिद्धी पांडुरंगवाडी मधली एक बिल्डिंग इमारत पाडली, रहिवासी असताना पाडली, आपण बाहेर काढले त्यांना आणि महापालिकेने पाडली. तशाच काही ह्यांच्यावरती बांधकामांवरती कारवाई त्यावेळेला झाल्या, पण हायकोर्टातले जजेस बदलले, महापालिकेचे अधिकारी बदलले, महापालिकेला काम करण्यामध्ये काही रस नाहीये. त्यांना 72 अधिकाऱ्यांना दोषी आढळले. राज्य शासनाने विधान परिषदेमध्ये उत्तर देताना देवेंद्र फडणवीस, आता जे मुख्यमंत्री आहेत ते त्या काही मुख्यमंत्री होते, त्यांनी आश्वासन दिलं की 72 अधिकाऱ्यांना, दोषी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे अधिकार दिलेत महापालिकेला, तसे आदेश दिलेत महापालिकेला शासनाने. त्या 72 लोकांवरती काहीही कारवाई झालेली नाही एवढ्या वर्षामध्ये. ह्याच्यापुढे देवेंद्र फडणवीस मोठे का निर्मल कुमार चौधरी मोठे? देवेंद्र फडणवीस मोठे मायामध्ये. त्यांनी विधान परिषदेमध्ये एखादं स्टेटमेंट केलं तर त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं, तर चॅलेंज नंतर त्याला आलं, पण त्याला सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाटण्याचे ऍक्टिव्ह लावले. 11 IAS अधिकाऱ्यांवरती दोषारोप सिद्ध झाले. जस्टिस आग्यारांनी त्याच्यावरती कोणत्या कलमाद्वारे त्यांच्यावरती कारवाई घ्यावी, 72 लोक महापालिकेचे, वन खात्याचे, MSCBचे आणि IAS ऑफिसर यांच्यावरती कोणत्या कलमाद्वारे कारवाई घेण्यात यावी ह्याचं रेकमेंडेशन केलं. अहवालामध्ये नमूद आहे. कशावरती कारवाई नाही आहे, एकाही माणसावरती कारवाई नाही आहे, आणि याच गोष्टी आम्ही EDला दिलेत. 2022 पासून पेंडिंग आहे, आता 3रं वर्ष चालू आहे.
काही झालेलं नाहीये, ना ईडी ना एलसाठी. त्यामुळे निर्मल कुमार चौधरींनी हे जे नोटिफिकेशन काढलं ते भले दाखवण्यापुरतं ठीक आहे, थोडीशी त्याच्यावरती चर्चा होईल, पण त्यातला परिणाम शून्य असेल. तर गोखलेजी मला सांगा की आता जे महाराष्ट्र शासनाने जी मार्गदर्शक तत्वे आणि 10 सूचना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना केलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का, आणि नसाल तर त्याची नेमकी काय कारणं तुम्हाला वाटतात? समाधानीचा प्रश्न नाही, हे सर्व सूचना हास्यास्पद आहे. अहो फक्त खाजगी जमिनीवर अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण होतात का? शासकीय जमिनीवर होत नाहीत का? त्याच्याबाबत काय डायरेक्शन्स आहेत? महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966, महाराष्ट्र महापालिका अधिनियम, नगर परिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरी अंतर्गत अनधिकृत बांधकामाबाबत रहिवाशांसह संबंधित जमीन मालक, विकसक, ठेकेदार यांच्यावर नोटीस जारी करण्यात यावी. म्हणजे शासन हे मान्य करतं की अनधिकृत बांधकाम अस्तित्वात आली आहे आणि त्यांचा रहिवासी आणि वाणिज्य वापर चालू झालेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींची शासनाला जाणीव होती. शासन स्वतःची जबाबदारी झटकू शकत नाही. नंबर 2, संबंधित जमीन मालक यांनी अनधिकृत बांधकामाच्या वेळी किंवा त्यांच्या सुरुवातीपासून 6 महिन्याच्या आत कोणतीही अतिक्रमणाची किंवा अनधिकृत बांधकामाची तक्रार योग्य त्या फोरमकडे दाखल केली नसल्याचे दिसून असल्यास असे अनधिकृत बांधकाम जमीन मालकाच्या संगनमताने किंवा सहभागाने झाल्याचे समजण्यात येईल. हे सगळ्यात मोठी हास्यास्पद आणि विनोदी बाब आहे. अहो आपल्या डोंबिवलीत जी अनधिकृत बांधकामं झाली त्याच्यातले बहुतांशी जमीन मालक आज तागायत नाही आहेत. शासनाने डीम कन्व्हेन्स योजना का आणली? ह्या सगळ्या पापावर पांघरून पडावं म्हणून, दुसरं काही नाही आहे. डीम कन्व्हेन्स मध्ये जमीन मालकाला लेटर पाठवता का तुम्ही? कलेक्टरकडनं परस्पर जमीन नावावर करून घेता आणि त्याच्यात पैकीचा तुकडा पडणार कसा? जमीन मालकाचा आहे. जर त्याच्यामध्ये सहभागच नसला तर जमीन मालकाला न विचारता तुम्ही परस्पर डीम कन्व्हेन्स करून टाकले त्या सोसायटीचे, त्याचं एक्झिक्युशन कसं करणार? आणि आपल्या डोंबिवली कल्याणमध्ये तर सीटीएस सगळेच चुकलंय, डीपी पण चुकलेला आहे, त्याचे पण पत्र आहेत की अख्खा डीपी चुकलेला आहे, झोन चुकलेले आहेत, रस्ते चुकलेले आहेत. अशा परिस्थितीत काय शासनाला सांगावं नाही हे मला कळेना असं झालंय. पण त्यांनी जमीन मालकावरती हस्तक्षेप, म्हणजे जमीन मालक हा जबाबदार आहे, हो बरोबर आहे, हे त्यांनी महत्वाचं म्हटलंय. जमीन मालक जबाबदार राहणार आहे ना, कारण जमीन मालकाला तक्रारीला वाव होता का? या तळ अधिक 4 मजल्याच्या 6,500 इमारती जवळपास अस्तित्वात आला 80 ते 90च्या कालावधीत. याच्या तेव्हा काय शासन झोपा काढत होतं का? कोणाचंही असो, शासन असतं, मग ते कोणत्याही पक्षाचं असो. हे काय माहित नाही बाबी? याच्या संबंधी काकोडकर समितीचा अहवाल आहे, शहास कमिशनचा अहवाल आहे, अग्यार कमिशनचा अहवाल आहे. या सगळ्या अहवालांकडे दुर्लक्ष कसं? जमीन मालक जबाबदार आहे किंवा जमीन मालकाचा त्यातला सहभाग असल्याचा कागद पाहिजे त्याच्यामध्ये, तो आहे का? नाहीये, तो कागद नाहीये. डोंबिवलीमध्ये तर असे कितीतरी केसेस आहेत की ज्याच्यामध्ये मला स्वतःला जमीन मालक सापडलेले नाहीत, आणि ज्या ठिकाणी जमीन मालक जबाबदार आहे त्याच्यात तरी महापालिकेने कुठे त्याच्यावर कारवाई केलेली आहे? कोणावरच नाही केली कारवाई. या सगळ्या शासनाची धुळपेक आहे. शासन स्वतःवरची जबाबदारी झटकू पाहत आहे, दुसरं काही नाही. आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणत तर आज 1,75,356 अनधिकृत बांधकाम अस्तित्वात आलेली आहेत. मग कारवाई कोणत्या बांधकामावर करते महापालिका? एक विचारण्यासारखी गोष्ट आहे ना, की ज्याच्यापासून प्राप्ती झालेली नाही अशी बांधकामं पाडून टाकायची, ज्याच्यावर प्राप्ती झाली आहे त्यांना शिक्का मारून कर लावून टाकायचे. असाच प्रकार आहे ना. परंतु याच्यामध्ये आता त्यांनी जसं खाजगी मालक त्याच्यासोबत त्यांनी मार्गदर्शक तत्वांमध्ये काही महत्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की, सांगतो मी तुम्हाला, 3 नंबर मध्ये असं म्हणतात की कायद्याच्या तरतुदींचा नियमितीकरण, सुधारणा किंवा पाडकाम करण्याची नोटीस देण्यात यावी, आणि जर दिलेल्या कालावधीत त्या सुधारणा किंवा नियमितीकरण झाले नाही तर कायद्यानुसार संबंधित जमीन मालक विकासावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. अहो आपल्या आता 65 इमारतीचं उदाहरण घ्या, याच्यात विकसक कुठे आहेत? अहो प्लंबर आणि सिक्युरिटी गार्डवर गुन्हे दाखल केले तो, म्हणजे ना पोलिसला ते विकसक सापडलेत, ना महापालिकेला सापडले, ना ते राहणारे लोक उभे करून देत आहे, ना नावं सांगत आहेत की कोण होते यांच्याशी करारनामे करणारे. आणि करारनाम्यावर वॉचमन आणि प्लंबर आले का जे विकसक म्हणून? या गोष्टीचा खुलासा कोण करणार? आणि मग वसूल कोणाकडनं करणार आहे भाडं? या प्लंबर आणि सिक्युरिटी गार्डकडनं?
ज्यांचा 5,500 आणि 10,000 रुपये महिना पगार आहे. पण आता या 65 इमारतींमध्येच असं अनेक ठिकाणी की जमीन मालक किंवा विकासक बिल्डर लोक हे त्या भाडेकरूंकडून जाऊन पैसे पण गोळा करतात. मुळामध्ये 7-12 भलताच आहे आणि भलत्या 7-12वर इमारत उभारलेले असे प्रकार आहेत. उदाहरण द्यायचं, सोनार पडायचा 7-12 घ्यायचा आणि कोळ्याला इमारत उभारायची. कसा पकडणार तुम्ही जमीन मालक? आता ती राधाई नावाची इमारत पाडली, त्याच्यामध्ये 7-12 कुठला आहे? शोधा ना. कोणता होता? भलतीच करता 7-12 आहे आणि इथे इमारत उभारलेली आहे. असेच प्रकार आहेत सगळे. हे प्रकार माहित नाही महापालिकेने, याच्यावर माझा विश्वास नाही हो. महापालिकेला सर्व काही माहिती आहे. ही जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे. याच्यामध्ये त्यांनी भाडेकरू म्हणजे आता मला एक सांगा की ते राहणाऱ्यांचा रेकॉर्ड काय? ते जर उद्या बांगलादेशी असले तर त्यांची पंतप्रधान आवास योजनेत तुम्ही सोय करणार आहात का? त्यांचं व्हेरिफिकेशन करून करणार ते भारतीय नागरिक आहेत की नाही? माझं तर मत आहे की हे जे बांधकामं झाली याच्यामध्ये सगळे ते रोहिंग्या आणून बसवलेले आहेत आणि यांना जर माणसं सापडली नाही तर काम करणाऱ्या कामगारांच्या आधी सदनिका करून देतात की तुम्ही राहा, म्हणजे इमारत भरल्यासारखी वाटेल, महापालिकेला कारवाई करता येणार नाही. शासन स्वतःची जबाबदारी झटकतंय, दुसरं काही नाही. याच्यात 18% व्याज काय आणि महिना त्यांना काढून द्यायचा. पंतप्रधान योजनेचं आता पंतप्रधान योजनेमध्ये परत आलं ना या लोकांचं. त्यांनी कसं अध्यारूत वाक्य लिहिलेलं आहे, योजने अंतर्गत पात्र होत असल्यास. तर पात्रतेची निकष लिहायला नको त्याच्यात? पंतप्रधान आवास योजनेमधली किती प्रकल्प चालू आहेत तिथे? एकही नाही. संक्रमण शिबिर या महापालिकेकडे आहेत का? नाही. यांच्याकडे सदनिका उपलब्ध आहेत का? त्या BSUPच्या सदनिका त्या सगळ्या बेकायदेशीर आहेत हो. त्याच्यात कोणाची परवानगी नाही, त्या सगळ्या बेकायदेशीर आहेत. त्या अख्खा प्रोजेक्टच केंद्र शासनाचे पैसे आणि राज्य शासनाचे पैशाची विल्हेवाट लावून अनधिकृत बांधकाम अस्तित्वात आलेली आहे BSUP प्रकल्पात. सांगा, BSUP प्रकल्पाला मान्यता कोणी दिली? म्हणजे शासनाचा पैसा बर्बाद करायचा अख्खा आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची आणि या गोष्टी माहित नाही शासनाला. ह्याच्यावर माझा विश्वास नाही साहेब. शासनाला सर्व गोष्टींची जाणीव आहे, म्हणून तर अशी धूळफेक घालणारी मार्गदर्शक तत्व काढतात, सूचना. असं करा, तसं करा, तसं करा. शासन काय करणार आहे? शासनाने किती आयुक्तांवर कारवाई घेतली? आज एका मोठ्या मुश्किलीने एक वॉर्ड ऑफिसर ज्याचे गेले सतत 3 वर्ष तक्रारी करतोय मी, राठोड, आत्ता सस्पेंड केलेला आहे. आत्ता म्हणजे असे किती 2007 पासून 25 पर्यंत सहाय्यक आयुक्त आहेत ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे आवश्यक आहे. मला सांगा ना, 1,75,356 बांधकामं अस्तित्वात आहेत आज. मग हे कुठली बांधकामं पाडतात? हा मोठा विनोद नाही का? हा विनोदच आहे ना की याच्या व्यतिरिक्त बांधकामं चालू आहेत. म्हणजे या महापालिका परिषदेत कायद्याचं राज्य आहे की नाही? बरं, त्यांनी ह्याच्यामध्ये भाडं या लोकांना, रहिवाशांना भाडं वगैरे द्यायचं पण साहेब, कोण देणार आहे भाडं? मला सांगा ना, 7-12 वलतीकडचा आणि याचं कोणावर दाखल करणार, कोणाकडनं भाडं वसूल करणार तुम्ही? हा प्रश्न आहे ना हो. तो जमीन मालक तर निश्चित झाला पाहिजे ना. तो म्हणेल हा 7-12 माझा नाही, हा माझा 7-12 आहे आणि इमारत उभारताना जो 7-12 वापरला तो मलदाच आहे. मग कसं काय निश्चित करणार? त्याचा 7-12 अजून तिसरीकडे असणार आणि तो 7-12 वापरला तो अजून चौथीकडचा असणार. मग कोणावर निश्चित करणार जबाबदारी? हे काही नाही हो. याच्यात मला असं वाटतं GPS प्रमाणे प्रत्येक 7-12 बंद करायला सांगितले. शासनाला स्वतःला कळायला पाहिजे. 7-12 बंद करायची ऑर्डर दिली असताना CTS करायचे सगळ्यांचे. मग 7-12वर कसं काय तुम्ही करणार आहे? 4 वर्षापूर्वी 7-12 बंद करण्यावर शासनाचा आदेश आहे. मग 7-12वरच्या नावाचा येतो कसा उल्लेख शासनाच्या सूचनांमध्ये? हाही महत्वाचा प्रश्न आहे. शासन स्वतःचे आदेश विसरून जातं. 7-12 कसले बंद करायचे? सगळे 7-12 बंद करायला सांगितले. सगळे A to Z सगळे CTS करायचे, कारण महापालिकेचा CTS झालेला आहे आपला. त्याचा आता रेकॉर्ड जर यांचा उपलब्ध नाही आहे आणि CTS प्रमाणे द्यायचं म्हटलं तर असं आहे की DP प्रमाणे गावनकाशी जुळत नाही, झोनल बाउंड्री जुळत नाही, रस्ते जुळत नाहीत. 7-12 प्रमाणे क्षेत्र वेगळं, प्रॉपर्टी कार्डाप्रमाणे क्षेत्र वेगळं. या सगळ्याचा ताळमेळ जुळवणार कसा? DP चुकला यांचा. त्या DP बाबत ऍक्शन नाही कोणावर. आरक्षण चुकली आहेत.
आज जर सीटीएसचा नकाशा डीपीवर बसवला तर रस्त्यामध्ये बांधकाम परवानगी दिल्याचं निदर्शनास येतं. हा सगळा घोळ सावरणार कोण? कारण पॉलिटिकल लोकांना वेळ नाही. पॉलिटिकल लोक फक्त अशी बांधकामं उभवली की लगेच धावतात छाती पिटत. नाही 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 नाही, तुम्हाला बेघर होऊ देणार नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त मतं द्यायला आम्हाला विसरू नका, बस. नाही हो, सर्वोच्च न्यायालयाने जे 17/12/2024 ला आदेश दिले आहेत त्याच्याप्रमाणे हे परिपत्रक नाही. काय होतं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश? सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये फार मोठी मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत की कशी करायला पाहिजे. ऑल स्टेट आणि ऑल युनियन टेरिटरीज असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं तो आदेश तुम्ही वाचून दाखवावा किंवा तो आदेश तुमच्या याच्यावर द्यावा, म्हणजे तो जनतेला कळेल की सर्वोच्च न्यायालयाने काय डायरेक्शन दिले होते आणि त्याच्याप्रमाणे या सूचना आहेत का. याच सूचना त्याच्याप्रमाणे नाही. अनधिकृत ते अनधिकृत, पाणी पुरवठा द्यायचा नाही, विद्युत पुरवठा द्यायचा नाही, कर्ज द्यायचं नाही, कंप्लिशन सर्टिफिकेट असल्याशिवाय रहिवास होऊ द्यायचा नाही, याचा काहीच उल्लेख नाही. फक्त खाजगी जमीन मालक. हो, तो प्रश्न येतोच ना, खाजगी जमीन मालक तुम्ही शोधणार कसे? तुमचं मॅचच होत नाही काही. आता मला सांगा, 27 गावाचा सीटीएस झाला का? नाही. 7/12 बंद करताय तुम्ही, मग 7/12 प्रमाणे क्षेत्र कसं दाखवणार? अहो, साधं तुम्हाला एक उदाहरण देतो. 30 वर्षापूर्वी एक बांधकाम परवानगी घेतली, समोरचा 10 फुटाचा भाग सोडून दिला रस्त्यासाठी आणि ती बिल्डिंग बांधली. आज 30 वर्षांना रिडेव्हलपमेंट करायला आल्यानंतर तो 10 फुटाची पट्टी या महापालिकेने नावावर लावूनच नाही घेतली आणि म्हणून तो माणूस परत या 10 फुटाचा क्लेम करतोय. मग द्यायचा का डबल क्लेम त्या माणसांना? सांगा ना, द्यायचा का? महापालिकेने आज मला असं वाटतं की काही एकरमध्ये रस्ते असतील महापालिकेचे, 452 किलोमीटरचे रस्ते असा काहीतरी त्यांचा उल्लेख आहे. तर मला लेखी लिहून दिलंय की फक्त 21,000 मीटरचं रस्त्याखालील क्षेत्र महापालिकेच्या नावावर आहे, म्हणजे उर्वरित क्षेत्र आजही खाजगी नावावर आहे. महापालिकेत काय फक्त खाजगी जमिनी आहेत? डिफेन्सच्या जमिनी आहेत, त्याच्यानंतर एअर एव्हिएशनच्या जमिनी आहेत, वन जमिनी आहेत, गुरुचरण आहे, गायरान जमिनी आहेत, शासकीय जमिनी आहेत दिलेल्या. यांच्यावर काय, यांच्याबाबत काय मार्गदर्शक तत्व? का आपलं चालू द्यायचं, त्यांच्यावर झाली तरी अतिक्रमण चालतील, ते आम्ही बघून घेऊ. सरकारी जमिनी, खाजगी मालकाने फक्त अतिक्रमण करायचं नाही, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. खाजगी मालकांचा सहभाग आहे की नाही लगेच कळतं, कारण तो ऍग्रीमेंट करतो त्यांच्याशी. त्याचं भले रजिस्टर ऍग्रीमेंट नसेल पण तो दाखवायला ऍग्रीमेंट असतं हातामध्ये, नोटरी केलं असेल तर जमीन मालकाच्या सह्या असतात. तर त्याच्यात 7 जमीन मालक असतील त्याच्यात दोघांच्याच सह्या घ्यायच्या, उरलेल्या 5 जणांच्या घ्यायच्या नाहीत, त्यांना धाकदापटशा दाखवायचा. मग आता काय करायचं? दोघांवरच गुन्हे दाखवा की एका साथीवर करायचे? अहो, माणसाला पोलीस स्टेशनमध्ये जाण्या इतकी हिंमत आहे का कोणाची? सामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतो का? एवढी निर्भीडता आली आहे का? शासनाने स्वतः जाऊन बघावं पोलीस स्टेशनमध्ये, एखादी तक्रार दाखल करून किती अडथळे आणतात ते बघा. इतकं सोपं नाही आहे. हाकलून देतात त्याला, हे म्युन्सिपाल्टीचं काम आहे, सिव्हिल मॅटर आहे, तुम्ही येऊ नका आमच्याकडे. जेव्हा की अनधिकृत बांधकाम हा दखलपात्र गुन्हा आहे, कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, पोलीसने रजिस्टर करायला जावा, पोलीस रजिस्टर करत नाही. या सगळ्या त्रुटी आहेत याच्यामध्ये. हे काही धुळफेक आहे, मार्गदर्शक सूचना कसल्या धुळफेक आहे जनतेच्या डोळ्यात केली. कल्याण डोंबिवली महापालिकेने नुकतीच खंबाळपाडा येथील एक आरक्षित भूखंडावर बांधलेली अनधिकृत इमारत पाडायला घेतली आहे. याशिवाय कोळी नावाच्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा देखील दाखल केला आहे.
शासनाने या सूचना जाहीर केल्या असल्या तरी याची अंमलबजावणी होईल का? हा मूळ प्रश्न आहे. याआधीही अग्यार कमिशन, काकोडकर समिती अशा अनेक समित्यांनी आपले अहवाल दिले, न्यायालयाने अनेक सूचना दिल्या, पण या महापालिकेत अनधिकृत बांधकामाचा आलेख सातत्याने वाढत राहिला आहे. या सूचनांचे पालन महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड किती प्रभावीपणे करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.